या कागदात मोठा अर्थ दडून बसलाय. आजीने पण सगळं कोड्यात सांगितलं. येत्या अमावस्येला काहीतरी करायचंय इतकंच कळलं मला. औषधी बिब्बा तुळस गुणकारी अमावास्येला होती एक संग खुली होता तो रूपे करिता ओम सत सत. नाही मीरा नाही, हे कोडं तुला लवकरात लवकर सोडवावं लागेल. मला याच्याबद्दल कोणालाच सांगायचं नव्हतं. मी झोपेत बडबडत उठले आणि वेदाच्या बाबांना कळलं. त्यांच्यामुळे अंबिका ताईला कळलं आणि अंबिका ताई पण बरोबर आई साहेबां आई साहेबांना ताई दिसते का? असंच वाटलं. आई साहेब थेट अंबिका ताईकडे बघत होत्या. पण हे कसं शक्य आहे? पण हे जर खरं असेल तर ताई जे जे बोलते ते आई साहेबांना सगळं ऐकू जात असणार. हे सगळं काय आहे? अमावस्या बिब्बा तुळस मंत्र हे सगळं काय आहे मीरा? याचाच अर्थ मार्जरी, मला अंबिकाकडनं कळलं की मीरा झोपेत काहीतरी बडबडत होती. बिब्बा तुळस असं काहीतरी. मला असं वाटतंय की ती नक्की काहीतरी करते. हो पण बिब्बा तर विधीमध्ये वापरला जातो. ती आजी पण घरी आली होती. म्हणजे महागौरी या सगळ्यात नक्की सामील आहे. महागौरी असो वा कुणीही, त्यांना जे करायचंय ते करू दे. ते करताय ते आपल्या हातात नाही, पण आपल्या हातात जे आहे ते त्यांच्या हातात नाही. आपल्या हातात काय? मनुष्य जातीत एखाद्या बाईवर बंधन घालायचं असेल तर तिच्या पदरात बाळ देतात. त्यानंतर त्या बाईचं विश्वच बदलून जातं. तिचं जगणं, विचार करणं, आवड-निवड सगळं काही परावलंबी होतं. आपल्यालाही तेच हवंय. आता काही झालं तरी मीराच्या पोटात बीज पेरलं गेलंच पाहिजे. ती गरोदर असताना तिच्यावर बंधनं येतील. ती काहीच करू शकणार नाही. आपला बळी मीराच्या गर्भात वाढलाच पाहिजे. तिला मुलगी झाली म्हणजे तिची नाळ तोडून आपल्याला दोघींचाही बळी देता येईल. बाबा म्हणाले ना देसाईंच्या इथे बारसं आहे, तिथे. हो, पण दादासाहेब आणि आईसाहेब जात आहेत ना. हो, पण मी म्हटलं की आपण पण जाऊयात. तुला प्रॉब्लेम नसेल तर. मला का प्रॉब्लेम असेल? नाही असंच. ठीक आहे, जाऊयात आपण मग. हो, पण तुम्हाला का असं वाटलं की मी नाही म्हणेन? नाही, सहज. हे बघा, तुम्ही आपल्या नात्यामध्ये जो समजूतदारपणा दाखवताय त्यानुसार मी सुद्धा तसं वागलं पाहिजे ना. मनात कितीही प्रश्न असले ना तरी सुद्धा मी माझी कर्तव्य नाही विसरणार. माहिती आहे मला. जाऊयात आपण. हो.
आईशी बोललीस? हो, झालं बोलणं. मला एवढंच हवंय की तुमचं नातं आधीसारखं नॉर्मल व्हावं. आय नो हे तुझ्यासाठी अवघड आहे, पण मी तुला माझ्यापासून कधीही लांब जाऊ देणार नाही. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण ठरवतो त्यापेक्षा वेगळंच काहीतरी घडतं. काहीही घडू दे, मी असेन तुझ्यासोबत कायम. समजा उद्या आपल्याला कळलं की बाबा बोलत होते तेच खरं आहे, आणि त्याही पलीकडे जाऊन सत्य काहीतरी भयंकर आहे, तर तुम्ही काय कराल? मीरा, आपण ठरवलंय ना, जर तरच न बोलता आपण न्यूट्रल राहूयात. तसं तुमच्याकडून नाही होत आहे. तसं झालं असतं तर मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर वेगळं असतं.